आपण सर्वांना मी फारसं काही बोलणार नाही. माझं आपण सर्वांना इतकंच सांगणं आहे की मी आज सकाळी उठल्यापासून मला सातत्याने भाऊंची आठवण होती. मी जेव्हा स्टेजवरती चढून या ठिकाणी आलो, जेव्हा बिचार सागर माझ्यासाठी जमलेला पाहिला, तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की माझ्या विठ्ठलाने किती पुण्य कमवून ठेवले माझ्यासाठी. लोक आपल्या पोराबाळांसाठी प्रॉपर्टी सोडतात, संपत्ती सोडतात, पैसा सोडतात. माझ्या विठ्ठलाने माझ्यासाठी ही सोन्यासारखी लंका या ठिकाणी यजन माणसांच्या रूपात या ठिकाणी सोडलेली आहे. माझं जे विजन आहे, माझं जे ध्येय आहे, त्याच्याबद्दल मी सातत्याने आजपर्यंत बोलत आलेलो आहे. तुम्ही माझे यूट्यूबवरती व्हिडिओज बघा, तुम्ही माझी गुगलवरती रिसर्च करा. जेव्हा आपण एखाद्या वेळी मेडिकलमध्ये आजारी असताना वेन वी गो टू सम मेडिकल स्टोर अँड वी बाय सम सॉर्ट ऑफ सप्लिमेंट्स, त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस चाचपळून त्या ठिकाणी एक्सपायरी डेट चेक करता, तर मला तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे. माझ्या ज्या माता भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत, माझ्या नवऱ्याची बायको ह्याचे जुने एपिसोड्स तुम्ही ज्या आनंदाने बघता, थोडासा अर्धा तास वेळ काढून तुमचा प्रत्येक जो उमेदवार, मी तुम्हाला कदापि म्हणणार नाही की तुम्ही मला मत द्या. माझं तुम्हाला इतकंच सांगणं आहे की तुमच्या सर्व उमेदवारांची तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती असली पाहिजे, त्यांच्या कार्यपद्धतीची तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती असली पाहिजे. त्यांचं ज्या पद्धतीचं काम आजपर्यंत आले, त्यांनी इतिहासात काय चळवळ केलेली आहे, त्यांनी कशा पद्धतीचं काम केलेलं आहे, ह्या सर्व गोष्टींना अनुसरून तुम्ही सर्वांनी येणाऱ्या 20 तारखेला एकच गोष्ट डोक्यात ठेवायची आहे की जे स्वप्न आपल्या स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश भाऊ वांजळे यांच्या जाण्याने अधुरं राहिलेले आहे, ते स्वप्न पूर्तीकडे नेणारा हा एकच तो छावा आहे. आणि तो छावा तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने येणाऱ्या 20 तारखेला, येणाऱ्या 23 तारखेला जो आपला विजयाचा शंखनाद असणार आहे, त्या मोठ्या शंखनादात हा तुमचा छावा त्या ठिकाणी तुमचे सर्व प्रश्न मांडण्यासाठी तत्पर आहे. इतकंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. आपल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघासाठी जे आपलं विजन आहे ते बरंचसं मोठं आहे. ते जर मला मांडायचं झालं तर कदाचित आपली अख्खी रात्र जाईल. तुम्हाला माझी वाणी अशीच गोड लागत राहील, पण माझं बोलणं काय संपणार नाही. तुम्ही ऐकून थकून जासाल, पण मी बोलून थकणार नाही. इतकं ब्रॉड विजन आपण या ठिकाणी घेऊन चाललेलो आहोत. पुढच्या 25 वर्षाची तयारी आपण या ठिकाणी करून चाललेलो आहोत. आपला जो रोडमॅप आहे, जी ब्लूप्रिंट आहे, ती अशा पद्धतीने आहे. साहेब, मी 4 ओव्या या ठिकाणी तुमच्यासाठी लिहिलेल्या आहेत. प्लीज अलाव मी टू प्रेझेंट दॅट बिफोर आय कन्क्लूड. ज्यांनी राखली मराठी माणसाची आणि मराठी माणसाच्या अस्मितेची लाज, जे उतरवतात गनिमाचा माज, ज्यांच्यामुळे जिवंत आहे हिंदुत्वाचा साज, ज्यांच्यामुळे मराठी माणसाच्या डोक्यावर आहे ताज, असे आपण सर्वांचे ठाकरे राज, साहेब ठाकरे राज, साहेब ठाकरे राज. राजसाहेब या ठिकाणी वडीलधाऱ्याप्रमाणे माझ्या बोलण्याकडे चोखरीत लक्ष देत आहेत. मी आपण सर्वांना इतकंच सांगू इच्छितो, मला बॅटिंग करायला पुरेसा वेळ या ठिकाणी मिळालेला नसता. साहेब आलेले असताना साहेबांचा वेळ फार मौल्यवान आहे. या सगळ्या गोष्टी लक्ष घेतात आम्ही आपण सर्वांना एकच सांगू इच्छितो, येणाऱ्या 20 तारखेला आपण सर्वांना काय करायचं आहे, आपल्या श्रावण बाळाच्या आठवणीत काय करायचं आहे, आपल्या स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश भाऊ वांजळेंच्या आठवणीत काय करायचं आहे. 2009 प्रमाणे जास्तीत जास्त मताधिक्याने रेल्वे इंजिनचं चिन्ह झुकझुक करत मुंबईपर्यंत पोचवायचं आहे. आणि महाराष्ट्रातील माझे सर्व जे महाराष्ट्र सैनिक उमेदवार या ठिकाणी उभे असतील, त्यांना सर्वांना चांगल्या पद्धतीने, चांगल्या विजय घोषाने आपण सर्वांना मुंबईला पाठवायचं आहे, विधानसभेत पाठवायचं आहे. आपल्या सेवेची संधी आम्हाला सर्वांना द्यायची आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.